विधानसभेला 100 जागा द्या, अन्यथा 288 जागा लढवू. शिंदे गटाच्या रामदास कदमांचा भाजपला प्रस्ताव. सलग दुसऱ्या दिवशी रामदास कदम भाजप विरुद्ध आक्रमक. महायुतीमध्ये राहून पक्षाच्या नेत्यांच्या विषयी बोलणं चुकीचं, भाजप नेते प्रवीण दरेकरांचं शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांना प्रत्युत्तर. सरकारचं शिष्टमंडळ उद्या घेणार लक्ष्मण हाकेंची भेट. मंत्री उदय सामंत, अतुल सावे, गोपीचंद पडळकरही उपस्थित राहतील. उद्या सकाळी 9:30 वाजता हे शिष्टमंडळ हाकेंची भेट घेणार. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदारांची उद्या पुण्यात बैठक. सर्व नवे खासदार घेणार शरद पवारांची भेट. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक. किल्ल्यांचं पावित्र्य जपलं पाहिजे, त्यांचं जतन करण्याचं काम सरकार करतंय आणि त्यासाठी निधी कमी पडणार नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीला स्थगिती देण्याची ठाकरे गटाची मागणी. सुप्रीम कोर्टातही दाद मागण्याच्या तयारीत. खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलं पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन. लवकरच उद्धव ठाकरे विधानसभेचं रणशिंग फुंकणार. ते कोकणातही येतील. हिम्मत असेल तर अडवून दाखवा. ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांचं नितेश राणेंना आव्हान. काँग्रेसची सत्ता आली, आता त्रास सहन करण्याची वेळ नाही, त्रास देण्याची वेळ. सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदेंचं वक्तव्य. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतलं त्र्यंबकेश्वराचं दर्शन. यावेळी इतर भाविकांसाठी दर्शन बंद करण्यात आलं, मात्र दर्शन रांग सुरूच ठेवण्याच्या राज ठाकरेंच्या सूचना. संस्थांच्या वतीनं राज यांचा सत्कार. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून निवृत्तीनाथांच्या समाधीचं दर्शन. संस्थान कार्यालयामध्ये पदाधिकाऱ्यांकडून राज ठाकरेंचा सत्कार. निवृत्तीनाथांची पालखी आज पंढरपूरकडे मार्गस्थ होणार. संत निवृत्तीनाथांच्या पालखीचं आज त्र्यंबकेश्वरवरून पंढरपूरकडे प्रस्थान. 450 किलोमीटरचं अंतर 27 दिवसात कापणार. माजी मंत्री बबन घोलप यांचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना भेटण्याचा प्रयत्न. यावेळी राज ठाकरेंनी केलं घोलप यांच्याकडे दुर्लक्ष. नुकताच घोलप यांनी केला शिंदे गटात प्रवेश. प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये देण्याचा निर्णय शासनानं मागे घ्यावा. दिंडीला पैसे देण्याऐवजी सेवा सुविधा द्याव्यात. विश्व वारकरी सेनेच्या गणेश थेटेंची मागणी. छत्रपती संभाजीनगर पोलिसांना ड्रोन मदत करणार. शहरामध्ये दंगल सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यास तिथे उपस्थित पोलीस फोर्सला अनाउन्सिंग सिस्टमद्वारे सूचना दिल्या जाणार. महाराष्ट्रामधील 5 हज यात्रेकरूंचा मृत्यू झाल्याची महाराष्ट्र हज कमिटीचे अध्यक्ष आसिफ खान यांची माहिती. महाराष्ट्रामधून 19,000 यात्रेकरू हजला गेले असून बहुतांश यात्रेकरू सुखरूप असल्याची माहिती. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता, तर उत्तर महाराष्ट्र, दक्षिण मध्य महाराष्ट्रासह अन्य भागात उद्या मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुढील 24 तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता. मुंबईमध्ये पहाटेपासूनच रिमझिम पाऊस. पुण्याला आजपासून पुढील 3 दिवस येलो अलर्ट. पुण्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक असणार. पर्यटकांसाठी सावधानतेचा इशारा. सिंधुदुर्गमध्ये मुसळधार पाऊस. सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, वैभववाडी तालुक्यामध्ये पाऊस. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा. मुसळधार पावसामुळे कल्याण पूर्वेतील सखल भागात पाणी साचलं. खेडे, गोळवली परिसरामध्ये रस्ते जलमय. शेकडो घरांमध्ये पाणी शिरलं. पालघर जिल्ह्यात पहाटेपासून मुसळधार पाऊस. आज आणि उद्या जिल्ह्यात मुसळधार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज. पालघरमधील पंचाळी, रमाईनगरमध्ये साचलं पाणी. नियोजनाअभावी पाणी साचल्याचा नागरिकांचा आरोप. कल्याणमध्ये झालेल्या पावसानंतर शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड यांनी केली पाहणी. मात्र केडीएमसी अधिकारी फिरकले नसल्याची नागरिकांची माहिती. मुंबईच्या नाल्याची नालेसफाई. महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याकडून पाहणी. अनेक नाल्यांमध्ये सफाई झाली नाही, नालेसफाई झाली, ही फक्त हातसफाई झाली, रवी राजांचा सवाल. मुसळधार पावसामुळे पालघरमधील अनेक भागातील ओढ्यांना पूर. ओढ्याचं पाणी रस्त्यावर आल्यानं केळवे रोड स्थानकाकडे जाणारा रस्ता बंद. पालघर जिल्ह्यामध्ये अनेक भागात जोरदार पाऊस. वाणगाव रानशेत रस्त्यावर झाड कोसळल्यानं रस्ता बंद.
मुसळधार पावसामुळे डोंबिवलीतल्या सागरली परिसरामध्ये साचलं पाणी. चाळींमध्येही पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल, रस्त्यांना नदीचं स्वरूप. मागाठाणे विधानसभा क्षेत्रातील 2500 ज्येष्ठ नागरिकांना काशी विश्वनाथ दर्शन. आमदार प्रकाश सुर्वेंनी ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून ट्रेन काशीसाठी रवाना. ठाण्यामध्ये उद्यापासून 2 दिवस पाणीबाणी. उद्या सकाळी 11 ते रात्री 11 वाजेपर्यंत घोडबंदर रोड, साकेत नवीन पाईपलाईन इथला पाणीपुरवठा बंद राहणार. तर शनिवारी जेल परिसर, गांधीनगर, समतानगर, मुंब्रा कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 12 तास बंद राहणार. कोलकाता ईडीकडून मुंबईमध्ये छापेमारी. बेकायदेशीर फॉरेक्स ट्रेडिंग प्रकरणामध्ये ईडीचे अनेक ठिकाणी छापे. 34 लाखांची रोकड, 27 लाखांची परदेशी गुंतवणूक असलेली मालमत्ता जप्त. कल्याणच्या मोहने पोलीस चौकीसमोर इराणी टोळक्यांची गुंडागर्दी. धारधार शस्त्र घेऊन एका वस्तीमध्ये या टोळीकडून नागरिकांना मारहाण. हल्लेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मीरा रोड पूर्वेतील हनुमान मंदिरात चोरी. 3 दानपेट्यांमधून चोरी झाल्याची माहिती. अज्ञात चोरटा चोरी करतानाचा संपूर्ण प्रकार तिथल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. मीरा भाईंदरमध्ये पैसे बाकी असलेल्या सर्व जाहिरात फलकांवर पालिकेकडून कारवाई. सिग्नल नाका इथे 30 लाख रुपये बाकी असलेल्या एका फलकावर पालिकेकडून तोडक कारवाई. पनवेलमधल्या आदई गावाजवळच्या डोंगरात धबधब्यावर गेलेल्या 9 जणांना पोलिसांनी रेस्क्यू केलं. यामध्ये 8 मुली आणि एका मुलाचा समावेश. उतरत असताना सर्व मुलं डोंगराच्या मध्येच अडकली. उल्हासनगरमध्ये रस्त्यावरच्या खड्ड्यांमध्ये अडकली अग्निशमन दलाची गाडी. संभाजी चौक परिसरातली घटना. वाहन चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाडी उलटण्यापासून वाचली. कोल्हापूरमधील तिलारी घाट 31 ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतुकीसाठी बंद. पावसाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचा निर्णय. पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.